मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल ने अंतरवली सराठी में भूख हड़ताल को फिलहाल स्थगित करने का फैसला लिया है। जरांगे पाटिल की भूख हड़ताल का आज 5वां दिन है, लेकिन सरकार ने जरांगे की भूख हड़ताल पर कोई ध्यान नहीं दिया। शंभूराज देसाई को दिया गया वक्त भी समाप्त हो गया है। मराठा भाइयों के आग्रह पर जरांगे ने रात में सलाइन लगा ली थी, इसलिए जरांगे ने यह कहते हुए भूख हड़ताल स्थगित करने का फैसला किया कि अब उपवास करने से कोई फायदा नहीं है। इसी बीच पुणे कोर्ट ने देवेंद्र फडणवीस के अनुरोध पर ही मेरे लिए गिरफ्तारी वारंट जारी किया, लेकिन मैं जेल जाने को तैयार हूं क्योंकि मैंने कोई अपराध नहीं किया। ऐसी बात मनोज जरांगे पाटिल ने कही है। कट्टर मराठा खानदानी मराठी त्यात पडत नाही बसायचं, मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी आली, तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन केलं आणि मिळणारा न्याय विसरवणार जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो, सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले, सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या. मग जाऊन तिथं करावं काय, बोलव काय? फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळत असलं काय कचका असते, राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग, हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच होत, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे म्हणतो आणि वेळ वायाला घालणे. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आहे विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे ओठणी लावतो, त्याच्या सरशी नागपूर बी आमचं ओठणी लावला, त्याला नाही गप बसायचं ना, तर त्या सरशी सगळे ओठणी लावतो. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू, तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणारे म्हणा बाळा, तो फक्त बघ माझ्या, तू फक्त माझ्या बघ, तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली कीड, जे 5-7 जण आहेत ना कीड आहे भाजपला लागले. सरकारला असं वाद देतो मी, सरकार माझा समाज ऐकत नाही. माझा समाज रडायला लागला मोठं मोठं, तुमचं होतं नव्हतं, मला नव्हतं मध्ये बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो, मला जास्तीचं समजत नव्हतं, मी फक्त आरडत होतो की मला लावणार. पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरंच सगळ्यांना. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत, तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळत, तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत, आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील. नाही तर सगळे सैरा बाहेर होते. तुम्ही पाहिजे लावली मग सलाईन 2 पडून उपयोग नाही, हे मला समजतं.